छत्रपती शिवाजी महाराजांनी ही स्वराज्याची उभारणी केली त्यावेळेला आपल्याला माहिती की अनेक जाती धर्माचे सैन्य त्यांच्या पदरी होतं आणि त्याच्यामध्ये तो वारसा शाहू महाराजांनी पेशव्यांना दिला आणि छत्रपतींचे विचार पुढे नेले पाहिजे हा त्याच्या मागचा हेतू असताना आणि पेशव्यांनी तो आटकेपार झेंडा नेला आणि हे नेत असताना त्यावेळेला तुम्ही इथे तपासला पाहिजे की त्यावेळेच्या भागामध्ये अनेक जाती धर्माचे लोक पेशव्यांबरोबर काम केलेलं होतं आणि मग तुम्ही आता खासदार आहात आमच्या भगिनी मी त्यांच्यावर आरोप नाही करत काय नाही विनंती करणार आहे की खासदाराच्या लेवलचं काम त्यांनी केलं पाहिजे पुणे शहरामध्ये अनेक प्रश्न करून बसलेले आपण बघितलं असेल तर त्यांच्या डोक्यावरच महावीरांचं देऊळ घाण ठेवलं जातं त्याच्यावर ते बोलले पाहिजे त्यांच्या आजूबाजूला गुन्हेगारी वाढली त्याच्यावर बोललं पाहिजे आणि एक संविधानामध्ये त्यांनी शपथ घेतलेली असे की ह्या जाती धर्माच्या सगळ्यांना घेऊन मी त्या ठिकाणी कामकाज करेल हे तुम्ही संविधानाची शपथ घेऊनच हे करता आणि मग त्यांना जर असं वाटत असेल तर त्यांनी शनिवारवाड्यावर बोर्ड लावलं पाहिजे आणि त्याची मान्यता आणली पाहिजे की ह्या शनिवारवाड्यामध्ये मुसलमानांना म्हणजे प्रवेश बंदी कारण एकदा आहे कुठल्या लोकांनी हे ठरलं पाहिजे मग दलित आले पाहिजे का मातंग आले पाहिजे का आमचे चर्मकार आले पाहिजे का कोण आलं पाहिजे हे त्यांनी त्याच्यावर बोलले त्यांना कोण अडवणार सत्ता त्यांची आणि मग हे लुटूपुटूची लढाई खासदारांना शोभत नाही आहे खासदारांनी एक विचार एक विजन असं ठेवलं पाहिजे कमीत कमी काय ना झालं तर मोहरांचा तरी आदर्श घेतला पाहिजे की एक बिल्डर लॉबी घेऊन आपण काहीतरी पुणे शहराला काहीतरी जैन मंदिर एक अजून 10-20 मंदिरं घाण ठेवली असं काहीतरी आदर्श घेतला पाहिजे पण तो जाऊ द्या तो राजकारणाचा भाग आहे पण त्यांनी फक्त खासदार म्हणून या पुणे शहरात काम करावं जे कार्यकर्त्यांची कामं ते कार्यकर्त्यांना करू द्या आणि तुम्ही ह्या लेवलवर खासदाराने काम करणं हे कुठल्या चौकटीत बसतं हे त्यांनी एकदा शोधलं पाहिजे जवळपास ते खासदार होऊन सव्वा वर्ष होत आला असेल काय बघता एकंदर त्यांच्या कारभारावर तुम्ही समाधानी आहात पुण्यासाठी काय अपेक्षित होतं नाही त्यांचं विजन काय हे अजून त्यांनी त्यांचा अहवाल आल्याशिवाय कळणार नाही त्यांनी पुण्यासाठी काय आणलं आहे आणि काय केलं आहे हे अजून आपल्याला तपासावं लागेल पण मला आजपर्यंत ते झाल्यापासून काय दिसलंच नाही आणि ते जरा शोधावं लागेल पण मला त्यांच्या विरोधात काही तक्रार नाही आमचं काय म्हणणं नाही एक मी त्यांचा भाऊ म्हणून त्यांना विनंती करतो तुम्ही त्या लेवलची कामं करा ही लेवलची कामं करायला ही जी आहेत ही कार्यकर्ते बघतील ना ते त्यांच्यावर सोडून दिलं पाहिजे एक तुमची दुसरी बहीण जी रुपाली ताई आहे त्यांनी पण काल आंदोलन केलं दोन्ही बहिणींचं आंदोलन बघितलं तुम्हाला एक मनामध्ये काय वाटतं मी दोघींबरोबर सभागृहात काम केलेलं आहे आणि दोघींनी आम्ही लोकांनी कसं वागलं पाहिजे राजकारणी लोकांनी एक आता आम्हालाच आचारसंहिता घालून द्यायची वेळ आली आणि हे जे चाललं हे काय पुण्याला भूषण नाही आहे आता मी बोललो तर मग माझ्या विरोधात काय बी बोलतात पण मी चुकीचं बोलत असेल तर मला टेबलवरून कोण सांगायलाच तयार नाही की तुम्ही चुकतं कसं चुकतं एवढं मला सांगायचं त्यांनी आणि तुम्ही मेट्रोमध्ये मोहोळ महानगरपालिकेत मोहोळ आता अनेक त्यांचे 4-5 आहेत टिल्ले त्यांच्याशी बोललं आता मी हळूहळू पण ते आता माझ्या अंगावर आले पाहिजे मला विचारलं पाहिजे माझ्याबरोबर बसवा कोणी बी टेबलवर मी त्यांना उत्तर देईन काय द्यायचे ते पण रुपाली ताईंना तुम्ही काय सांगू इच्छिता त्यांनी पण काल आंदोलन केलं एका सभागृहात होतं काही काळ एका पक्षात देखील होता काय वाटतं नाही विषय बघा रुपाली ताई जे आंदोलन केलं त्याला आणि मेधाताईंच्या दोघांना माझं समर्थन नाही पण दोघींनी बी तपासलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे एकदा दोघींनी एका टेबलवर बसलं पाहिजे कारण आम्ही सगळे एकत्र सभागृहात होतो त्या दोघींनी बी तपासलं पाहिजे आपण समाजाने आपल्याला एक उंची दिलेली आणि त्या उंचीचा फायदा पुणेकरांना कसा होईल असं या दोघींनी बसून केलं पाहिजे आणखी एक तुमचा हा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये सर्वाधिक मुस्लिम बांधव देखील आहेत तुमच्या ऑफिसला आम्ही बघतो की मुस्लिम समाज असतो की अन्य समाजाचे लोक येतात प्रॉब्लेम काय तुम्हाला अनुभव येतो मुस्लिम समाजाचे लोक आल्यावर नाही मुस्लिम समाज आणि हिंदू समाज मला माझ्या आयुष्यातने जातीवाद केला नाही मला माझ्या धर्माचा अभिमान आहे का 100% आहे पण दुसऱ्या धर्माचा अनादर करणं हा माझ्या धर्माने कुठंच शिकवला आमच्या छत्रपतींनी शिकवलं आहे जो आपल्यावर काम करतो तो आपला आणि ह्या देशाच्या उभारणीसाठी त्याच्या परिवाराचं योगदान हे आपण तपासतो आपण थोडीच आतिकरांना घेऊन बसतो किंवा पाकिस्तानच्या लोकांना घेऊन बसतो आणि त्यांना आधार कार्ड काढून देतो असं नाही होत जे नमाज पठणावर जे झालं तुम्ही काय अनुभव सांगितला तुमच्या ऑफिसमध्ये तो काय अनुभव बघा माझ्याकडे अनेक मुस्लिम धर्माची लोक येतात तर आमचे मित्र आहेत बघा आलेत शीख समाजाचे मला दिवाळीला भेटायला आले म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्या धर्माचा अनादर करा त्यांच्या धर्माचा आदर केला पाहिजे ते आपली लोक आहेत आता बघा तुम्ही गुगलवर DNA काढा
आणि त्या DNA आता हिंदू मुस्लिम बघा DNA एकच निघतो. कधीतरी आमची लोक त्या काळामध्ये चुकलेली असतील, त्यांना आपल्या आज संघाची बी मान्यवर बोलतात, त्यांचं मी कौतुक करेन की ही लोकांना एकत्र घेतले पण ह्यांचा DNA आपला DNA सारखा अशी बोलणारी लोक आहेत. म्हणजे समाजात सगळीच वाईट आहेत असं नाही, पण त्यांनी मुस्लिम जे काय मध्ये काढलं होतं योग्य आहे. आपल्या सहवासात घेतलं पाहिजे, त्यांना योग्य दिशेला नेलं पाहिजे. काही चुका त्या काळामध्ये त्या वेळेचा निर्णय असतो, तो निर्णय झालेला. पण आजही तुम्ही गुगलवर जा, कोणाला माझा संशय असेल तर बघा आणि DNA टाका, हिंदू मुस्लिम DNA तुम्हाला एकच नाही.